मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून रुद्रवाडीच्या सरपंचाला जबर मारहाण करण्यात आली असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जखमीच्या नातेवाईकांनी केली आहे। अक्कलकोट तालुक्यातील रुद्रेवाडी गावचे सरपंच यशवंत यल्लप्पा शेरी यांना एका मुलीला पळवून नेण्यास मदत केल्याच्या संशयावरून गावातीलच माळप्पा पुजारी, श्रीशैल पुजारी, आकाश पुजारी, मल्लप्पा पुजारी, भूताळी पुजारी, नागप्पा पुजारी, तुकप्पा पुजारी या सर्वांनी मिळून सरपंच यशवंत शेरी यांना तुझा भाचा बिरप्पा पुजारी याने गावातील मुलीला पळवून नेले असून त्याला तू तात्काळ परत आणून सोड, अन्यथा तुला खलास करतो असे म्हणत लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांच्या खिशातील 20,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचं यशवंत शेरी यांनी बोलताना सांगितलं। आमच्या बहिणीचा मुलगा आहे, त्यांच्या मुलगीला घेऊन गेलाय। त्यांचा अब्जापूर पोलीस स्टेशनला मिटला आहे। तुम्हीच केलं मला मारलं साहेब, राडले लाकडले। नाव सांगू का साहेब? तो माळप्पा तुकाराम पुजारी, श्रीशैल विठोबा पुजारी, रमेश तुकाराम पुजारी, आकाश यल्लप्पा पुजारी, भूताळे बैलप्पा पुजारी, भूताळे यल्लप्पा पुजारी, नागेश यल्लप्पा पुजारी। गावात आम्ही ऑफिसला बसलो, चौकात येऊन मला मारलं। तुम्हीच पोरीला पडा, तुम्हीच केलं, तुम्हीच हात आहे त्यांच्या पाठीमाग म्हणून तुकाराम भूताळे पुजारी राडाने लाकडले मारा साहेब। खिशात 20,000 रुपये तर 20,000 रुपये काढून घेऊन गेलाय सगळं। काय नाही, त्याला अटक करायला पाहिजे, कसा बिकर आज अटक करायला पाहिजे त्याला। तर यावेळी जखमी सरपंच यशवंत शेरी यांच्या पत्नी सुरेखा शेरी यांनी बोलताना माझ्या पतीवर खोटा आरोप करून आणि संशय घेऊन त्यांना लाकडी दांडा व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली असून मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी केली। सध्या माझे मिस्टर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। काल ही घटना घडली आहे। तर बिरप्पा पुजारी हा मुलाने राधिका पुजारी या मुलीला पळून घेऊन गेले असताना त्यांचं प्रकरण अफजलपूर पोलीस स्टेशनमध्ये मिटवलं गेलं होतं। तरी पण बिरप्पा पुजारी हा तुमचा भाचा आहे, हे सगळं तूच करायला लावले म्हणून माझ्या मिस्टरांना काल मारहाण केलेली आहे। ते ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बसलेले होते, तर त्यांना खेचून नेऊन 10-12 जणांनी लाकडी काठीने आणि लोखंडी रॉडने खूप मारहाण केले। डोक्याला लागलेलं आहे, कानाला लागलेलं आहे, सगळीकडे जास्त दुखापत झालेली आहे। तर माझी पोलिसांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना अटक करावी। आणि त्यांची नावं आहेत माळप्पा तुकाराम पुजारी, श्रीशैल विठोबा पुजारी, आकाश यल्लप्पा पुजारी, यल्लप्पा बैलप्पा पुजारी, भूताळी मल्लप्पा पुजारी, नागप्पा यल्लप्पा पुजारी, तुकाप्पा पुजारी आणि रमेश तुकाप्पा पुजारी। तर माझी एवढीच विनंती आहे की त्यांना अटक करावी आणि जे काही कार्यवाही करायची ते लवकरात लवकर करून द्यावी। काल खूपच त्यांना दुखापत झालेली आहे, ते सध्या उपचार घेत आहेत। सदर प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून कोणालाही अटक करण्यात आले नसल्याचं समजतंय।